Good morning, student. Today we are going to learn a poem. Please don't read this poem. This is the title of this poem. This poem is composed by Ken Nesbitt. जनरली कवी ज्या कविता लिहितात त्यांना असं वाटते की त्यांच्या कविता आपण वाचल्या पाहिजे, परंतु या कवितेचं नावच असं आहे, प्लीज डोंट रीड दिस पोएम. म्हणजेच ही कविता वाचू नका. ही कविता वाचू नका याचा अर्थ ही कविता वाचायची नाही किंवा शिकायची नाही असं नाही आहे. वी हॅव टू लर्न दिस पोएम बिकॉज देर इज अ पॉझिटिव्ह मेसेज. प्लीज डोंट रीड दिस पोएम याचा अर्थ काय की आपण अट्रॅक्ट झालो पाहिजे त्या कवितेकडे वाचण्यासाठी. एखादी गोष्ट करू नका म्हटलं की आपण जाणून करतो. Therefore, the title of this poem is taken like this. Please don't read this poem. Now, we are going to read the first stanza. Please don't read this poem. It is only meant for me. कवी म्हणतात की ही कविता वाचू नका. इट इज ओनली मींट फॉर मी. कारण ही कविता फक्त माझ्यासाठी आहे. ही कविता तुमच्यासाठी नाही आहे. दॅट इज इट. जस्ट मूव अलॉंग नाव. देर इज नथिंग हेअर टू सी. ही कविता वाचू नका कारण या कवितेमध्ये काहीही नाही. देर इज नथिंग हेअर टू सी. या कवितेमध्ये पाहण्यासारखं समजून घेण्यासारखं काहीही नाही. ओके, पहिल्या स्टांजामध्ये आपल्याला हे समजलं. दुसरा स्टांजा बघू आपण. वी आर गोइंग टू रीड द सेकंड स्टांजा. बिसाइड्स आय एम शुअर यू वूड रॅदर जस्ट गो आउटसाईड अँड प्ले. ही कविता वाचण्यापेक्षा कवी म्हणतात की मला असं वाटते, आय एम शुअर दॅट इट इज बेटर फॉर यू टू गो आउटसाईड अँड प्ले. तुम्ही बाहेर जाऊन खेळले तर बरं होईल असं कवीला वाटते. सो पुट द पोएम डाऊन. कविता खाली ठेवून द्या. नाव अँड स्लोली बॅक अवे. कविता खाली ठेवून द्या लगेच आणि तुम्ही बाहेर जा खेळण्यासाठी. इट इज अ रिक्वेस्ट डन बाय द पोएट टू द रीडर्स. कारण की कवीला असं वाटते की या कवितेमध्ये तुमच्यासाठी वाचण्यासारखं काहीही नाही. तिसरा स्टांजा बघू आपण. हे व्हाय आर यू स्टील रीडिंग. दॅट इज नॉट किंवा दॅट इजंट व्हेरी नाईस. हे व्हाय आर यू स्टील रीडिंग दिस पोएम बिकॉज दॅट इज नॉट व्हेरी नाईस और इट इज नॉट व्हेरी नाईस. ही कविता चांगली नाही कवीला असं म्हणायचं आहे, तरीही तुम्ही का वाचत आहात. प्रत्येक वेळी मी सांगतो, एखादी गोष्ट करू नका म्हटलं की आपण ती करतो. म्हणजेच काही ही कविता वाचू नका म्हटलं की आपल्याला असं वाटतं की या कवितेमध्ये काय आहे. तेच जे अट्रॅक्शन आहे किंवा तेच जे सस्पेन्स आहे तेच या कवितेमधून आपल्याला ॲल्युअर करण्याचा प्रयत्न करणं सुरू आहे. म्हणजे भुरळ पाडण्याचा प्रयत्न करणं सुरू आहे की आपण ही कविता वाचलीच पाहिजे. तिसरा स्टांजा बघा, परत वाचतो. हे व्हाय आर यू स्टील रीडिंग दॅट इजंट व्हेरी नाईस. ही कविता काय चांगली नाही. आय हॅव आस्क यू वन्स पोलाइटली. मी तुम्हाला शांतपणे एकदा सांगितलं, पोलाइटली सांगितलं की ही कविता वाचू नका. डोंट मेक मी आस्क यू ट्वाईस. मला परत तुम्हाला सांगायला लावू नका की ही कविता वाचू नका. असे तिसऱ्या स्टांजामध्ये कवी म्हणतात. चौथा स्टांजा बघू आपण आता. आय एम टेलिंग यू. मी तुम्हाला सांगत आहे इट्स प्रायव्हेट. मी तुम्हाला सांगत आहे की ही कविता कशी आहे, प्रायव्हेट आहे, माझ्यासाठी आहे, ही तुमच्यासाठी नाही. डोंट रीड वन मोर लाईन. आता एकही तुम्ही लाईन वाचू नका. आता बघा, कवी आपल्याला सांगत आहे की वाचू नका. याचा अर्थ आपण वाचणं सोडून द्यायचं नाही, वाचायचं आहे, पाहायचं आहे या कवितेमध्ये काय आहे. आय एम टेलिंग यू इट्स प्रायव्हेट. डोंट रीड वन मोर लाईन. हे दॅट इज वन मोर नाव. स्टॉप इट. परत कवी सांगत आहेत. परत एकदा मी तुम्हाला सांगतो, कविता वाचू नका. दॅट इजंट युअर्स इट्स माइन. ही कविता माझी आहे, तुमची नाही. कवी आपल्याला असं सांगतात. या स्टांजामध्ये बघू आपण कवी काय म्हणतात. यू आर नॉट अलाउड टू रीड दिस. तुम्हाला ही कविता वाचण्यासाठी परवानगी दिलेली नाही. यू रिअली हॅव टू स्टॉप. तुम्हाला ही कविता वाचणं थांबवायची आहे. इफ यू डोंट क्विट दिस इन्स्टंट आय स्वेअर आय विल कॉल अ कॉप. जर तुम्ही ही कविता वाचणं थांबवली नाही तर मी कॉपला बोलवेन, पोलिसांना बोलवेन. मीन्स व्हॉट एव्हर द वर्ड्स आर बिंग यूज बाय द पोएट, all the words are in favor of the poet, that the poet is telling us that you should not read this poem because there is nothing for you in this poem because this poem is private. ही कविता एक प्रायव्हेट आहे असं त्यांना सांगायचं आहे. ही विल ड्रॅग यू ऑफ इन हँडकफ्स. कवी म्हणतात की पोलीस येतील आणि तुम्हाला पकडतील ही जर कविता तुम्ही वाचली तर. ही विल लॉक यू अप इन जेल.
कवी म्हणतात की पोलीस तुम्हाला जेलमध्ये सुद्धा टाकतील. अँड लिव्ह यू देअर फॉर एव्हर अंटिल यू आर ओल्ड अँड फ्रेल. जोपर्यंत तुम्ही म्हातारे होणार नाही तोपर्यंत पोलीस तुम्हाला जेलमध्ये ठेवतील, जर ही तुम्ही कविता वाचलीत तर. या स्टांजामध्ये बघू कवी काय म्हणतात. युअर फ्रेंड्स विल ऑल फॉरगेट यू. सगळे मित्र तुम्हाला विसरतील. कारण की ही जर कविता वाचली तर कवी म्हणतात की पोलीस येतील, तुम्हाला पकडतील, दे विल अरेस्ट यू अँड दे विल पुट यू इन द जेल अँड यू विल बी देअर फॉर मेनी इयर्स टिल यू विल बी ओल्ड. युअर फ्रेंड्स विल ऑल फॉरगेट यू. सगळे मित्र तुम्हाला विसरतील. यू वोंट बी इवन मिस्ड. तुमची कोणी आठवणसुद्धा काढणार नाही. युअर फॅमिली टू विल लाईकली फॉरगेट दॅट यू एक्झिस्ट. तुमची फॅमिलीसुद्धा तुम्हाला विसरेल, असे कवी सांगत आहेत. हा स्टांजा बघा. अँड ऑल बिकॉज यू रीड धिस इन्स्टिड ऑफ हॅव्हिंग फन. तुम्ही विद्यार्थ्यांनी किंवा जे कोणी या कवितेला वाचतील, ही कविता वाचल्यापेक्षा तुम्ही फन केला, म्हणजेच काय गमती जमती केल्या, बाहेर खेळायला गेले, तर हे तुमच्यासाठी चांगलं आहे, असे कवी म्हणतात. इट्स टू लेट नाव. आता खूप उशीर झाला. अमिगो द पोएम्स नियरली डन. आता बघा, तुम्हाला कधीपासून मी सांगत आहे, कवी म्हणतात की कविता वाचू नका, परंतु तुम्ही पूर्ण वाचत आलात. इट्स टू लेट. नियरली द पोएम इज गोइंग टू बी कम्प्लिटेड नाव. तरी तुम्ही काही कविता वाचणं थांबवली नाही. देर इज ओनली वन सोल्युशन. हिअर इज व्हॉट यू विल हॅव टू डू. टेल ऑल युअर फ्रेंड्स अँड फॅमिली दे शुड नॉट रीड इट टू. आता तुमच्याकडे एकच पर्याय आहे, कारण की तुम्ही जर कविता वाचली, तुम्ही पूर्ण कविता वाचलेली आहे, पूर्ण कविता समजून घेतलेली आहे. या स्टांजामध्ये, लास्ट स्टांजामध्ये कवी म्हणतात बघा, देर इज ओनली वन सोल्युशन. त्या ठिकाणी फक्त आता एकच पर्याय आहे. हिअर इज व्हॉट यू विल हॅव टू डू. एकच तुम्हाला करायचं आहे. टेल ऑल युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला सांगा, दे शुड नॉट रीड इट टू. ते या कवितेला वाचणार नाहीत. केन नेस्बिट हे या कवितेचे कवी आहेत. कवी आपल्याला असं म्हणतात की ही कविता वाचू नका. या कवितेमध्ये वाचण्यासारखं काहीही नाही. ही कविता एक प्रायव्हेट आहे असं म्हणायचं. आता या सगळ्या कवितेमधून आपल्याला काय शिकायला मिळते. एखादी गोष्ट जर आपण करू नका म्हटलं तर आपण करतो, आणि ते केल्यानंतर कोणते परिणाम भोगायचे असतात ते आपल्याला नंतरच कळते. म्हणून आपण थोडा विचार करायला पाहिजे की एखादी गोष्टी करू नका म्हटलं आणि ते जर चांगल्यासाठी असेल तर आपण ती खरंच करायला नाही पाहिजेत, असं या कवितेमधून सांगण्याचा प्रयत्न केला. प्लीज डोंट रीड दिस पोयम. तुम्हाला विनंती आहे की कविता वाचू नका, असे कवी म्हणतात. ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये रायमिंग वर्ड्स आहेत. रायमिंग वर्ड्स आपल्याला सगळ्यांना माहीत आहेत. रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द. यमक जुळणारे शब्द जनरली वाक्याच्या ओळीच्या शेवटी असतात. बघा, पोयम, मी, नाव आणि सी. पोयम, मी, नाव आणि सी. याच्यामध्ये पोयम, मी, नाव आणि सीमध्ये एकच जोडी आहे, मी आणि सी. पहिल्या स्टांजामध्ये मी आणि सी हा एक रायमिंग वर्ड आहे. बघा, हे मी आणि सी. पोयम आणि नाव हे एकमेकाला राईम शब्द नाहीत, त्याचा उच्चार सारखा होत नाही. दे डोंट साऊंड सिमिलरली, देअरफॉर दे आर नॉट कॉल्ड रायमिंग वर्ड्स. मी rhymes with C, therefore there is only one pair in the first stanza, and I think in the next stanza also, or the remaining stanzas also, there are some rhyming words, but in each stanza there is only one pair of rhyming word. See that in the next stanza, rather, play, now and away. Rather, play, now and away. In this stanza also, play and away, this is a rhyming pair. This is the pair of a rhyming word. The next, reading, nice, politely and twice. Nice and twice. Nice rhymes with twice, therefore there is a pair of rhyming word, nice and twice. In the next stanza also, private line, stop and mine. Line and mine. Line and mine is a pair of rhyming word. Next, stop and cop. Then jail and frail. Then missed and exist. Then fun and done. And in the last stanza, do and to. These are the rhyming words and the pairs of rhyming words in this poem. तुम्हाला काय करायचं आहे, या कवितेमधले सगळे रायमिंग वर्ड्स जे पेअर्स आहेत ते तुमच्या नोटबुकवर लिहून घ्यायच्या आहेत होमवर्क म्हणून. ओके, दुसऱ्या तासाला आपण एक नवीन टॉपिक बघू.
तोपर्यंत हॅव अ नाईस डे, टेक केअर.